राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच आता तनपुरे पक्षप्रवेश न करता भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे। या निवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस तथा महाविकास आघाडीकडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष तोळके आणि अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे, अथर्व म्हसे, सूर्यभान लांबे तसेच महेश हापसे हे रिंगणात आहेत। दरम्यान तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं। विशेष म्हणजे उद्या 20 एप्रिल सकाळी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। उद्या सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राहुरीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ येणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार तनपुरे हे भाजपमध्ये औपचारिक प्रवेश करणार नसून अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी पाठिंबा जाहीर करत भाजपाच्या व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक न राहता प्रतिष्ठेची लढत बनण्याची चिन्ह स्पष्ट होत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून गावागावातील राष्ट्रवादी तथा तनपुरे गटाचे कार्यकर्ते अक्षय कर्डिले यांना पाठिंबा देत आहेत। कालच तनपुरे यांना मानणारे कनगर येथील कार्यकर्त्यांनी अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार केलाय। उद्या तनपुरे यांनी कर्डिले यांना पाठिंबा दिला तर कार्यकर्ते उघडपणे कर्डिले यांच्या प्रचारात दिसणार, हे मात्र तितकंच खरं। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।